गोव्यातील मडगावमध्ये एक असं मारुती मंदिर आहे जिथली संध्याकाळची पालखी आणि भजनाचा सूर मनाला शांतता देऊन जातो. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये घेऊया या सुंदर सोहळ्याचा अनुभव. मंदिराच्या आवारात प्रवेश करतात मला तिथे एक वेगळी गोष्ट दिसली आणि मी विचार करत होती, मंदिराच्या आत का नाही आहे, परिसराच्या बाहेर का आहे आरती यंत्र, म्हणजे आरती करताना हे वाजवतात ना, याचे उत्तर तर मला पुढे भेटणार होते. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अतिशय मोठे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली नागदेवतेची मूर्ती स्थापित होती. येथे लोक मनोभावे पूजा करतात. फायनली मंदिरामध्ये पोचले. काही पायऱ्या चढून आणि घंटा वाजवली. देवाला सांगितलं मी आले. देवाला आले दादा पाया पड नीट. तर बघितलं तर काय, पहिलं पालखी बाहेर ठेवलेली. म्हटलं वाच पालखीचे पण दर्शन भेटणार. त्याच्या आधी हनुमानाचे दर्शन घेतले. खूप बरं वाटलं. खूप क्यूट मूर्ती आहे खरंच. एवढी छोटीशी मूर्ती आणि तिथे ना चांदीची कळशी होती, त्याच्यातून तीर्थ घेतलं. देवाच्या पटापट पाया पडलो आणि मग पालखी सोहळ्याला सुद्धा सुरुवात झाली. आम्ही लकी होतो. ज्या दिवशी मी येथे आले, म्हणजे पहिल्यांदाच आले ना मी गोव्यात, आणि गोव्यातील मारुती मंदिरात त्याच दिवशी पालखी सोहळा सुद्धा होता. म्हटलं वा मी तो लकी हूँ. आणि ही मुलंसुद्धा लकी आहे, कारण त्यांना या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला भेटलं. कोणी हातात मशाल घेतली होती, कोणी हातामध्ये हवा घालणारा पंखा, तर कोणी हातामध्ये घंटा घेतली होती. अशा पद्धतीने सगळेजण या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले होते. रामनामाचा गजर होऊ लागला, हनुमानाची जय जयकार होऊ लागली आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी सोहळा पाहत आपण मंदिराविषयी काही माहिती जाणून घेऊया. अनेक दशकांपूर्वी हा संपूर्ण परिसर खूप झाडी झुडपांनी वेढलेला होता आणि इथे खूप कमी घरे होती. 1986च्या सुमारास येथे राहणाऱ्या काही स्थानिक रहिवाशांनी आणि मडगावच्या काही लोकांनी, म्हणजेच अस्सल गोवनकर हिंदू, एकत्र येऊन एक बैठक घेतली. या भागात आपल्या समुदायासाठी एक हक्काचे प्रार्थनास्थळ असावेच या विचाराने त्यांनी येथे मारुती रायाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला छोट्या स्वरूपात असलेल्या या मंदिराचा हळूहळू विस्तार झाला. 2017मध्ये या मंदिराने आपली यशस्वी 25 वर्ष पूर्ण केली. आज हे मंदिर या परिसराची एक मुख्य ओळख बनले आहे. पालखी मंदिराच्या बाहेर आली आणि पिंपळाच्या झाडाभोवती फेरा घेत होती तेव्हा मी सुद्धा घेत होती, पण माझी नजर मंदिराच्या भिंतींवर असलेल्या चित्रांवर गेली. मारुती रायाच्या, बजरंगबलीच्या वेगवेगळ्या नावांसारखे त्याची वेगवेगळी रूपंसुद्धा आहेत. अशा सगळे रूपं आणि रामायणामधील काही दृश्य या सर्वांचे तिथे छान पोस्टर लावलेले होते. मस्त वाटलं बघून. चित्र तर छान होते, पालखी सोहळाही छान होता. पण अजून एक छान गोष्ट म्हणजे मंदिराच्या परिसरात व मंदिरामध्ये अजिबात कचरा नव्हता. पालखी सोहळा पूर्ण झाला आणि पालखी मधोमध थांबली आणि मग तिथे छोटीशी आरती झाली आणि जय श्रीराम जय हनुमान असे जोरजोरात नारे लागले. खूप मजा आली ते नारे देताना. मग सगळ्यांनी आरती घेतली आणि अजून एक खूपच जास्त मजेशीर गोष्ट झाली. मला ती गोष्ट खूप आवडली. सगळ्यांना ना पालखीच्या खालून जायचं होतं, म्हणजे त्यांची काही इडापिडा, जे काही त्रास आहेत ते सगळे निघून जातील. माझ्या पाठी तर खूप अवदसा लागलेल्या आहेत. म्हटलं चला या पालखीच्या खालून जाऊन या अवदसा मिटवून टाकूया एकदाच्या. आणि मग काय, मस्त पालखीच्या खालून जायला
मी सुद्धा लाईनीत लागले आणि एक एक करून सगळेजण व्यवस्थित जात होते. मला माझ्या किस्मतवर विश्वास होत नव्हता. मंदिरामध्ये आले, पालखी सोहळा पाहायला भेटला आणि पालखीच्या खालून जाण्याची संधीसुद्धा भेटली. खरंच कधी कधी माझं नशीब आहे ना, मला चौकवून टाकतं, म्हणजे आश्चर्यचकित करतं. मग काय, हळूच माझीसुद्धा संधी आली आणि खरंच हा अनुभव आहे ना, अविस्मरणीय होता. पालखीच्या खालून जाणं, देवाला एवढ्या जवळून अनुभवणं आणि देवाने आशीर्वादसुद्धा मला दिला. कारण पालखीच्या खालून जाताना, उठताना पालखी हळूच माझ्या डोक्याला लागली. म्हटलं चला, हनुमानाने गदाच मारली वाटतं माझ्या डोक्यावरची इडापिडा घालवण्यासाठी. सुरुवातीला मी व्हिडिओचे तुम्हाला सांगितलं होतं की मी तिथे आरती यंत्र पाहिलं, म्हणजे आरती चालू असताना ढोल वाजतो ना, ते यासाठी, कारण पालखी बाहेर येते म्हणून. आत्ता कळलं मला. चला, आता पालखीसुद्धा मंदिराच्या आत जायची वेळ झाली आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा भेटली आहेत. चला मग आपण सुद्धा पालखीच्या परत एकदा पाया पडूया आणि पालखीसोबत परत एकदा मंदिरात जाऊया. खूप मस्त वाटत होतं हे पालखीसोबत मंदिराच्या बाहेर येणं, परत आत जाणं, असं देवाबरोबर एक प्रवासच चालला असं वाटत होतं. आणि एक आगळी वेगळी गोष्ट म्हणजे मी गोव्यामध्ये आहे आणि गोव्याचा विचार केला की आपल्याला पार्टी, बीचेस या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण मंदिरामध्ये एवढा जोश होता ना, एवढा जोश की कोणतीच गोव्याची पार्टी हा जोश नाही कंपेअर करू शकत. सिरियसली, म्हणजे एवढा जास्त एनर्जी फील होत होती. जय श्रीराम, जय हनुमान, एवढा जोरात सगळे बोलत होते की मला लिटरली आवाज सगळा म्यूट करावा लागला आहे पूर्ण व्हिडिओचा. कारण जर तो चालू केला असता ना, तो खूप जास्त मिक्स आवाज होता आणि त्यामुळे काहीच धड ऐकायला आलं नसतं. मंदिरात जशी पालखी प्रवेश केली, जेवढ्या घंटा होत्या सगळ्या वाजवायला घेतल्या. अंगावर शहारे येतील या प्रकारचं वाजन चाललेलं, या प्रकारच्या जोरजोरात घोषणा चाललेल्या, माईक लावलं गेलं होतं जोरजोरात, जय श्रीराम, जय हनुमान. लय भारी वाटत होतं, लय भारी. त्या क्षणी मला वाटलं काश आई पण असती, कारण आई दिवसभर रामायण पाहत असते. तिलासुद्धा खूप मस्त वाटलं असतं या वातावरणामध्ये. पालखी सोहळा झाला आणि त्यानंतर भजन मंडळी बसली. भजन एकदम प्रोफेशनल होता, अजिबात असं काही पण नाही, एकदम गावी होतं ना तसं भजन होतं. आणि आम्ही थोडा वेळ तिथे बसलो, कारण आम्हाला घाई होती, आई घरी एकटी होती, म्हणून पटकन आम्ही थोडा वेळच बसलो आणि मग गेलो. आणि हे इथे दर शनिवारी होतं. म्हणून तुम्ही कधी गोव्याला आलात विकेंडला तर शनिवारी मडगावच्या मारुती मंदिराला नक्की भेट द्या. आणि हो, एक महत्त्वाचं, तुमच्यासोबत जर तुमचं लहान मुलं असेल ना, तर त्यांना इथे लाडू दिला जातो, फक्त लहान मुलांना प्रसादामध्ये, बाकी सगळ्यांना बुंदी. आणि आम्ही बाहेर जात होतो ना, तेव्हा माझ्या अंगावर पंख पडलं, काय माहिती कोणाचं आहे, कबुतराचं नसो. बस चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.